जय सगळ्यांना. मला जास्त अशी बोलायची प्रॅक्टिस नाहीये, दादाला आहे. पप्पांनी ती प्रॅक्टिस कधी दिलीच नाही की असं बोलावं लागेल. आज सोडून गेले, पण मला असं वाटत नाही ते सोडून गेले, कारण की गेले 1 वर्ष माझ्याशी सतत 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 फोनवरती बोलत राहायचे की दादा काय करतोय, दादा जेवला का, दादा हे केलं का, दादा ते केलं का. आणि एक दिवस अचानक फोन येतो आणि कळतं की ते माझ्यातच नाहीये. वाईट वाटतं की ते गेले. असे आनंद ह्या गोष्टीचा आहे की त्यांच्या शरीराला त्रास नाही झाला, त्यांच्या जीवाला त्रास नाही झाला. ते खूप सुंदर गायक होते. माझ्यापेक्षा जास्त किती लोकांना माहिती मला माहिती नाही, पण मला फोन करायचे आणि आम्ही तासन तास गाण्यांच्या अंताक्षरी खेळायचो. दादा तू हे गाणं ऐकलं, दादा हे जुनं गाणं आहे, दादा हे गाणं ऐकलं तू, दादा ते केलं, दादा असा मसाला कर, दादा तसं जेवण बनव. सगळे बोलले, पण त्यांनी जाता जाता मला थोडंफार गाणं शिकवून गेले. तर मी थोडंसं गाईन, कारण की ते गायक होते. त्यांच्या कार्यक्रमाला जर कोणीच नाही गेलं तर असं कसं चालेल. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते हैं, वो फिर नहीं आते हैं. फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं, वो बहारों के आने पे खिलते नहीं. कुछ लोग एक रोज यूं बिछड़ जाते हैं, वो हजारों के आने से मिलते नहीं. उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम, वो फिर नहीं आते हैं, वो फिर नहीं आते हैं. अतिशय मुलं भावूक झाले. ते म्हणतात ना, भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी आणि अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. आणि खरोखर एक अधुरी कहाणी ठेवून गेले. या मुलांना आणखी त्यांना वाढवायचं होतं, त्यांना आणखी संगोपन करायचं होतं, त्यांना आणखी काही शिकवायचं होतं. आणि असंच करता 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 ते आज ह्या बन कुटुंबातून निघून गेले, समाजामधून निघून गेले, मित्र परिवारातून निघून गेले. आणि आज आपल्याला ते नाहीये. मी ह्या 2 मुलांना विनंती करतोय की दादा कुठेही गेले नाहीये. त्यांचा जो वारसा आहे, हा वारसा तुमच्या घरामध्ये आहे. हा वारसा फक्त तुम्हाला जपायचा आहे. जोपर्यंत ते जीवित होते तोपर्यंत तुम्ही त्यांचा सांभाळ केला. भले अमेरिकेमध्ये तू असेल, परंतु तिथे तर काही गोष्टीतून तू त्यांना पूर्तता केली आहे. इथून तू एक प्राध्यापक ह्या नात्याने तू देखील वडिलांच्या आईची सेवा केलेली आहे. आता वडील नाहीये, परंतु त्यांचा वारसा आहे बरं का. आणि याच्यातूनच आपल्या आईला जपायचं आहे, आपल्या बहिणीला सांभाळ करायचा आहे. हे तुमचं नव्हे, सर्वांचं एक आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून आज कोणत्याही ठिकाणी आपल्या बापाला श्रद्धांजली वाहताना मुलगा हा अतिशय डब गायला येतो, अतिशय डोळे भरून येतात. परंतु एका मुलाने एकदम सुंदरपैकी त्यांनी हे केलेलं विवेचन केलंय. आणि ह्याही मुलांनी एक दुर्मिळ अशी आठवण सांगितलेली आहे की मी 7 समुद्रापार राहतोय आणि बाबा माझे विकुळीत राहतात. ज्यावेळेस आमची गाण्याच्या भेंड्या चालायच्या, त्याच्यातून जसे काही मित्र एकमेकांना हे करतात, असं बाप लेकाचं नातं होतं. असे आपले दादा आपल्यामध्ये नाहीये. मी तुमच्या वतीने, माझ्या जाधव परिवाराच्या वतीने मी त्यांना आदराची आदरांजली वाहू मी इथेच थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. आणि सर्वांना विनंती करतोय की तुम्ही उभं राहायचंय. दादांना मूक श्रद्धांजली व्हायची. आपल्याला सर्वांना उभं राहायचंय. 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचंय.
शरणते नथी मे शरणं आयन बुद्धो मे शरणं वरान एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम नथी मे शरणं आयन धम्मो मे शरणं वरान एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम नथी मे शरणं आयन संघो मे शरणं वरान एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि जय भीम. सर्वांनी एक महत्वाची एक सूचना तसेच विनंती बी करण्यात येत आहे की ह्या ठिकाणी अगोदरच अंत्यविधीच्या वेळेस आपण डिक्लेअर केलं होतं का दुखवटा स्वीकारला जाणार नाही, त्याप्रमाणे इथेही दुखवटा स्वीकारला